नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। दिनांक 29 डिसेंबर 2020च्या काळ रात्री पेण तालुक्यात घडलेल्या एका गुन्ह्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता। समाज मनावर संतापजनक ओरखडा ओढलेल्या या घटनेतील विकृत आरोपी आदेश मधुकर पाटील यानं अमानुषतेच्या सर्व सीमा पार करून एक 3 वर्षीय कळी फुलण्याआधीच तिला चुरगळण्याचा अक्षम्य प्रमाद केला होता। पेणमधील मळेघर आदिवासी वाडीतील अवघी 3 वर्षीय निष्पाप बालिकेवर अमानुष बलात्कार आणि तिची हत्या असा दुहेरी अपराध आदेश पाटील या क्रूर कर्म्यानं केला होता। या घटनेनंतर सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त होत होता। आदेश पाटीलला आमच्या हाती द्या, त्याचं काय ते आम्ही पाहतो अशा प्रतिक्रिया उमटत होत्या। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी अशी मागणी देखील करण्यात आली। अखेर सुप्रसिद्ध आणि निष्णात कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हाती ही केस सोपवण्यात आली। अलिबाग कोर्टात ही केस तब्बल 3 वर्ष चालली। महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त विशेष शासकीय अभियोक्ता उज्ज्वल निकम यांनी एकूण 26 साक्षीदार तपासून युक्तिवाद केला। यामध्ये अतिरिक्त सरकारी वकील भूषण साळवी यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिलं। केसचे फिर्यादी या प्रकरणातील साक्षीदार तपासिक अंमलदार यांची साक्ष कोर्टासमोर महत्त्वपूर्ण ठरली। या आधारे निकम यांनी आरोपीचा भूतकाळ आणि त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे पाहून तो समाजात वावरण्यास धोकादायक असून त्याला तत्काळ फाशी हीच शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती। अखेर विशेष सत्र न्यायाधीश AS राजनदेकर यांनी दिनांक 20 डिसेंबर रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला। क्रूर कर्मा आरोपी आदेश पाटील याला कोर्टानं 3 वर्षीय बालिकेवर बलात्कार आणि तिची निर्घृण हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। आरोपीला जरी शिक्षा झाली असली तरी या घटनेच्या नुसत्या उल्लेखानं देखील समाजमन सुन्न होत आहे। तसंच आरोपीबाबतचा संताप यत्किंचितही विरला नसल्याचं चित्र दिसून येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।